नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला कचोरी बनवून दाखवत आहे आणि अगदी छान खुसखुशीत अशी कचोरी आणि खूप मोठ्या नाही बनवत तर छोट्या छोट्या मी कचोऱ्या आज वेगळ्या टाईपच्या जेणेकरून छान वाटेल दिसायलाही आणि मुलंही छान आनंदाने खातील अशा कचोऱ्या मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये आपल्याला मैदा हा चाळून घ्यायचा. त्यामध्ये तुम्ही तूपही टाकू शकतात किंवा त्यामध्ये तुम्ही तेलही टाकू शकतात, परंतु मी तेल हे गरम करून मोहन म्हणून टाकलेलं आहे. त्यानंतर त्यात ओवा टाकायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे मी आणि ते सर्व मिक्सर जे आहे ते छान मिक्स केलेलं आहे. कारण तेल हे सगळ्या मिश्रणाला लागलं पाहिजे, त्यामुळे हाताने आधी चोळून घेतलेलं आहे मी. जर तूप टाकायचं असलं तर तुम्ही तूपही टाकू शकतात, परंतु मी ते तेल टाकलेलं आहे. तर ते छान मी एकजीव केलं. त्यानंतरच आपल्याला जेवढं पाहिजे त्या पद्धतीने मी पाणी घेतलेलं आहे. पाण्याने छान ते एकजीव करून खूप असा घट्टही गोळा बनवायचा नाही याचा. तर आपल्याला कारण समोश्याला खूप घट्ट गोळा लागतो, तर कचोरीसाठी थोडासा सैलसर गोळा पाहिजे. तर त्या पद्धतीने मी हा गोळा बनवून घेतलेला आहे आणि तो गोळा बनवून मी छान असा अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवलेला आहे, मुरायला ठेवलेला आहे. त्यानंतर मी करत आहे कचोरीचे स्टफिंग जे असतं म्हणजे मधलं जे सारण आहे ते बनवण्याचं करते. तर त्यासाठी मी जिरे घेतलेले आहे, नंतर धने घेतलेले आहे आणि नंतर तीळ घेतलेली आहे. हे सगळे छान थोडंसं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक काढायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकायची आहे. आणि हे सगळं भाजल्यानंतर छान असं खरपूस भाजल्यानंतर मी मिक्सरमधून हे काढणार आहे. तर मिक्सरमधून काढल्यानंतर त्याची छान खूप अशी बारीक पावडर नाही बनवायची किंवा खूप जाड अशी पावडर नाही बनवायची, तर मध्यम याची पावडर बनवायची आहे आपल्याला. जेणेकरून त्याचं आपल्याला म्हणजे टेक्स्चर छान दिसलं पाहिजे. कस्तुरी मेथी पण टाकत आहे आणि सगळं मिक्सरला बारीक केल्यानंतर हे बघा असं झालेलं आहे. खूप जाड आणि खूप बारीक नाही. तर मी इथे तेल गरम करायला ठेवत आहे. आपल्याला तेल थोडंसं घ्यायचं, वाटी भरून तेल घ्यायचं आहे. कारण आपल्याला बेसनचं जे पीठ आहे तर ते पीठ आपल्याला छान असं भाजण्यासाठी आपल्याला हे तेल लागणार आहे. तुम्ही तूपही घेऊ शकतात या जागेवरती, परंतु मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते छान असं खरपूस भाजून द्यायचं आहे. बराच वेळ त्याला जवळजवळ 10-1 मिनटं आपल्याला मंद आचेवरती हे खरपूस भाजून घ्यायचं, जेणेकरून आपण जे कचोरी खातो तर त्यात आपल्याला त्याचा असा चिकटपणा नाही लागला पाहिजे किंवा कच्चं पीठ नाही लागलं पाहिजे. त्यासाठी हे छान खरपूस भाजून घ्यायचं. याला बराच वेळ लागतो, परंतु कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे. तर असं जरा जास्तच तेल घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान मोकळं भाजलं जाईल. तर अशा पद्धतीने मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी हे छान असं भाजून घेतलं. याला सारखं हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही किंवा ते जळणार नाही किंवा करपणार नाही. ह्या हिशोबाने आता हे बघा एकदम ब्राऊन कलर आलेला आहे, छान भाजलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्याची टेस्टही चांगली लागते. त्यामध्ये मी जी उडदाची डाळ होती, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ही आधीच मी 2 तास आधी भिजायला ठेवली होती. ती डाळ याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. त्यानंतर जो आपण जे मसाला बनवलेला होता, तीळ आणि हे सगळे मिक्सरमध्ये बारीक केलेलं मी त्यात ओतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जो गरम मसाला आहे तो गरम मसाला टाकायचा आहे किंवा तुमच्या घरातला जो मसाला असेल, तुम्ही चटणी वगैरे केलेली तो टाकायचा. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर त्याला छान असा ब्राऊन कलर येतो. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठही टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि हे छान असं मी एकजीव केलेलं आहे आणि याची चवही खूप छान लागते आणि टेक्स्चर खूप छान झालेलं आहे त्याचं. तर मी ते सगळं एका बाजूला करून घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला कचोऱ्या बनवण्यासाठी सोपं जाईल. तर असं मी हे मिश्रण पूर्ण थंड होऊ दिलं. थंड होऊ दिल्यानंतर मी ते एका डिशमध्ये काढलं आणि काढल्यानंतर आपल्याला त्याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवून त्याचं आपल्याला कचोरीमध्ये घालायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, बघा किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे, अगदी विकतच्या कचोरीसारखं. त्याचं जे मधलं कोटिंग आहे ते झालेलं आहे. तर हे जे पीठ होतं ते चांगलं मळून घेतलं. त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या मी लाट्या बनवल्यानंतर हातानेच आपल्याला ते
छोटे छोटे गोळे बनवून हाताखाली थोडंसं मिश्रण त्यात टाकायचं, गोल करायचं आणि त्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं आहे. कारण आपल्याला खूप जास्त नाही टाकायचं, कारण कचोरी थोडंसंच मिश्रण टाकतात. तर मी असं टाकून हे सगळंही बनवून घेतलं आणि हाताच्या दाबानेच ते थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे तळहातावरती. हे बघा, अशा पद्धतीने मी हे दाबून घेतलं आणि अशा पद्धतीने सर्वही कचोऱ्या मी बनवून घेतल्या. अगदी छोट्या केलेल्या आहे, मोठ्या नाही. एकदम आपल्या छोट्या छोट्या जसे पेढे असतात त्या पद्धतीने मी छोट्या कचोऱ्या बनवलेल्या आहे. तर मी त्या सर्वही एकदाच बनवून घेतल्या आणि नंतर तळण्यासाठी मी त्याच्यासाठी तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आधी खूप म्हणजे जरा जास्तच मोठा फुल गॅस करून तेल आपल्याला तापवायला ठेवायचं. जर तेल तापवत आलं तर मग आपल्याला गॅस कमी करायचा आणि एकदम मंद आचेवरती ज्यावेळेस आपण कचोरी टाकतो त्यावेळेस आपल्याला ते मंद आचेवरती तळायचे आहे, जेणेकरून आतलं जे आपल्याला मैद्याचं जे वरचं टेक्स्चर आहे तर ते चांगल्या पद्धतीने ते सगळ्या बाजूनी खरपूस असं तळलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला तेल हे थोडंसं कमीच गॅसवरती ठेवायचं आहे. त्यामुळे तो आतून चांगल्या प्रकारे त्या तळल्या जातात आणि कुठेही पीठ आपल्याला कच्चं लागत नाही किंवा छान असं त्याचं कलर पण छान होतो आणि सगळ्या बाजूनी ते तळून निघतात. तर हे बघा, मी सगळ्याही घेतल्या. हळूहळू त्या जशा जशा शेकत येतात तशा तशा पद्धतीने त्या वरती हळूहळू येत जातात. तर हे बघा, कशा वरती आपल्या हळूहळू येत आलेले आहे आणि आपल्या ह्या अशा पद्धतीने तळून झालेल्या आहे. तर बघा, किती छान अशा ब्राऊन असा कलर आलेला आहे त्याला आणि एकदम छान अशा भाजलेल्या आहेत, तळलेल्या आहेत आणि खायलाही खूप छान लागतात. तर बघू शकता तुम्ही, अशा पूर्ण मी बाकीच्या दुसऱ्याही तळून घेतलेल्या आहे. तर हे बघा, अशा छान अशा टम्म फुगलेल्या आहे आणि त्या काढल्यानंतरही त्यातलं म्हणजे असं खायला खूप छान, असं मुलांना छान मजा येते. छान छोट्याशा गोल असतात आणि हे बघा फुगल्यानंतर ते थंड झाल्यानंतर बघा आतलं टेक्स्चर किती छान आहे.